नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, आपण या ठिकाणी एका वेबसाईटवर आहे आणि ती वेबसाईट आहे IBPSची. IBPS. ओके. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन असं त्याला म्हटलं जातं. या ठिकाणी तुम्ही लोगो बघतायत आणि या IBPS मार्फत विविध ज्या बँका असतात त्या बँकांमधील क्लर्क असतील, PO असतील याची पदं भरली जातात. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. या ठिकाणी IBPS मार्फत पुन्हा एक नवीन भरती निघालेली आहे. जवळपास 5800 प्लस या ठिकाणी क्लरिकलच्या जागा आहे. त्याचं सगळं नियोजन IBPSने जाहीर केलेलं आहे. तर आपल्याला समजून घ्यायचं आहे नेमकं कशा पद्धतीने या ठिकाणी ही भरती होणार आहे, कधीपर्यंत होणार आहे. तुम्ही या वेबसाईटवर आहात. या वेबसाईटवरून आपण तुम्हाला या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. यावरून आपण जाहिरात डाउनलोड करूया आणि बघूया की नेमकं याची डेट काय आहे. बघा, कधीपासून कधीपर्यंत फॉर्म भरायचा, फॉर्म कसा भरायचा, त्याच्यासाठी सिलेबस काय आहे, वयोमर्यादा काय आहे, कुणाकुणाला या ठिकाणी म्हणजे पात्रता काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं ते महाराष्ट्रामध्ये किती जागा आहेत, या सगळ्या बाबी आपण इथे मराठीमध्ये बघणार आहोत. ओके, चला तर या ठिकाणी आधी तुम्ही नवीन असाल या चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेलला क्लिक करून घ्या, कारण की आपण यावर लाईव्ह लेक्चरसुद्धा घेणार आहोत बँकिंग संदर्भातले. तुम्हाला बँकिंगची परीक्षा द्यायची असेल तर निश्चितपणे तुम्ही या चॅनलला सातत्याने फॉलो करत राहा. मित्रांनो, फॉर्म कशा पद्धतीने भरायचा तोही मुद्दा थोडासा मी या ठिकाणी डिस्कस करणार आहे. चला सुरुवात करूया या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही जाहिरात बघतायत. एकूण ही जाहिरात जवळपास 48 पानांची आहे जवळपास, पण मी याला शॉर्टमध्ये तुम्हाला जी महत्त्वाचे मुद्दे आहेत ते हायलाईट केलेले आहेत. सोप्या शब्दामध्ये ही जाहिरात तुम्हाला कशी एक 10-15 मिनिटामध्ये कळेल सगळी, ती मी तुम्हाला सांगणार आहे. नंतर PDF सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आपण आपलं STI RCP ॲप्लिकेशन आहे त्यावर स्टडी मटेरियल या सेक्शनला IBPS भरती म्हणून एक कॉलम केला आहे, त्यामध्ये तुम्हाला PDF भेटून जाईल संपूर्ण. सगळ्यात आधी या प्रोसेसला काय म्हटलं गेलं आहे, CRP असं म्हटलं गेलं आहे. बघा, तुम्हाला आता हा शब्द पुन्हा पुन्हा येईल. कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस असं म्हटलं गेलं आहे, कारण की कॉमनली सगळ्या बँकांच्या जागा IBPS भरत असते, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन. ओके. मित्रांनो, रिक्रुटमेंट ऑफ क्लर्क म्हटलं गेलं आहे, लिपिकाच्या जागा आहेत. लिपिक पदासाठीच्या या ठिकाणी या जागा आहेत. त्या लिपिक पदाची भरती या ठिकाणी काढलेली आहे. इन पार्टिसिपेटिंग बँक्स CRP क्लर्क्स 11 फॉर वॅकन्सीज ऑफ 2022-23 म्हटलं गेलं आहे. वेबसाईट IBPS.in. इन ऑफ केस क्वेरी कंप्लेंट्स प्लीज लॉग इन. या ठिकाणी तुम्हाला वेगळी वेबसाईट दिली आहे कंप्लेंटसाठी. मित्रांनो, परीक्षा कशी होणार आहे, ऑनलाईन परीक्षा होणार आहे. प्री आणि मेन्स असे 2 पद्धतीचे पेपर होणार आहे आणि पुढे कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस होणार आहे. सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे, ते कशा पद्धतीने ते सगळं या ठिकाणी आपण बघणार आहोत. आता एक टेंटेटिव्हली शेड्यूल काय आहे, परीक्षा कधी होणार, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये. म्हणजे मित्रांनो, एवढ्या लवकर कोणतीच परीक्षा दुसरी होऊ शकत नाही. जाहीरही होतं वेळापत्रक, ॲडही येते, त्याची प्रीची तारीख जाहीर आहे, मेनची तारीख जाहीर आहे. जे मराठी मित्र आहेत महाराष्ट्रातील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, तुम्ही आधी या ठिकाणी थोडंसं सिरियसली घ्या. तुम्ही फक्त महाराष्ट्र शासन, पोलीस, तलाठी, ग्रामसेवक, MPSC तेच न करता या ठिकाणी या परीक्षांचे फॉर्म भरायला शिका. APSC झाली तरी काही हरकत नाहीये, फॉर्म भरायला शिका. या ठिकाणी आपण काय करतो, हे फॉर्मच आपण भरत नाही, त्यामुळे घोळ होतोय. कारण सिलेबस बघा, सगळा MPSC, तलाठी, इतर सरळ सेवा एक्झाम सारखा सिलेबस आहे. मग नेमकं काय बघा, कशा पद्धतीने आहे, सगळ्यांना माझं आव्हान आहे, प्रत्येक मित्रांनी फॉर्म भरावा. या ठिकाणी आम्ही मार्गदर्शन करायला तयार आहोत. CRP 2 फेजमध्ये होणार आहे, प्री मेन्स होणार आहे, त्यानंतर फायनल लिस्ट लागणार आहे. ओके, पुढे आपण डिटेलमध्ये बघतोय, सगळ्या बाबी क्लिअर करतो. या ठिकाणी कोणकोणत्या बँकांमध्ये कोणकोणत्या बँकांची ही परीक्षा आहे बघा. कोणकोणत्या बँकात तुम्हाला जागा असणार आहे, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक आणि पंजाब व सिंध बँक. मित्रांनो, इथे या बँका या परीक्षेसाठी अवेलेबल आहेत, त्यांनी पार्टिसिपेट केलं आहे. महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या बँकांच्या जागा आहेत, किती जागा आहेत, तेही आपण पुढे बघणार आहोत. पात्रता काय आहे, परीक्षा कशी असणार आहे, ते सगळं. आता आधी तारखा समजून घ्या. बघा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे चालू होणार आहेत ते तुमचं 12/7 पासून चालू होणार आहे. ओके, म्हणजे हा व्हिडिओ आता तुम्हाला येईल तेव्हापासून चालू झालं आहे. ते कसं करायचं त्या संदर्भातही मी बोलतो, रजिस्ट्रेशन कसं करायचं, काय फॉर्म कसा भरायचं ते आपण पुढे बघूया. 12/7 ते 1/8, 1 ऑगस्टपर्यंत. पेमेंटसुद्धा त्याच तारखेपर्यंत. कॉल लेटर जे आहे, प्री एक्झाम ट्रेनिंग, जे इतर काही कॅटेगरीचे मित्र आहेत त्यांच्यासाठी प्री एक्झाम ट्रेनिंग असणार आहे, त्यांचं हॉल तिकीट ऑगस्टमध्ये येईल.
16 ऑगस्टपर्यंत त्या ठिकाणी त्यांचं ट्रेनिंग कंडक्ट केलं जाईल. पुढे कॉल लेटर्स जे फायनली तुमचे प्री एक्झामचे येणार आहेत ऑगस्टमध्येच ते येणार आहे. बघा म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला कॉल लेटरसुद्धा येतील. ऑनलाईन एक्झाम बघा 28, 29 ऑगस्ट आणि 4 सप्टेंबर 3 तारखा फिक्स आहे. लिहून ठेवा. जे म्हणतात ना मला नोकरी पाहिजे, फक्त मला अभ्यास पाहिजे तुमच्याकडून, बस अभ्यास करा, पोस्ट मिळवा. तुम्हाला मी लाईव्ह लेक्चर घेणार आहे या परीक्षेसंदर्भात. आपण गणित, इंग्रजी व्याकरण, बुद्धिमत्ता, जी के, कॉम्प्युटर याचे लाईव्ह घेणार आहोत याच यूट्यूब चॅनलला आणि आपलं STI RCP ॲप्लिकेशनला. तुम्हाला याचा मी कोर्सही आणण्याचा प्रयत्न करतो. ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण याचा कोर्स डेव्हलप करतो आहोत. निश्चितपणे यावर तुम्हाला कोर्स अवेलेबल होईल. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, त्यावर जाऊन तुम्हाला कोर्सही घेता येईल. सध्या फ्रीमध्ये मटेरियल अवेलेबल करून दिले. ओके, ते सध्या तुम्ही त्या ठिकाणी रेफर करा. स्टडी मटेरियल कॉलममध्ये तुम्हाला ते मटेरियल भेटेल. पुढे रिझल्ट कधी लागणार? सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये रिझल्ट लागणार प्रीचा. मेन्सचे कॉल लेटर येणार ऑक्टोबरमध्ये आणि मेन्स परीक्षा होणार आहे 31 ऑक्टोबर 2021 मित्रांनो. आणि तुम्हाला 2022च्या एप्रिलपर्यंत त्या ठिकाणी पोस्टिंग भेटणार आहे. बघा इतकं स्पष्टपणे सगळं तुमच्या समोर ध्येय निश्चिती होते. आता फक्त तुम्हाला सुरुवात करायची आहे, कामाला लागायचं आहे. आता पात्रता काय आहे बघा. पात्रता पहिला मुद्दा नॅशनॅलिटी. तुम्ही भारतीय असले पाहिजेत. नेपाळ, भूतान ते सगळे झाले. चला भारतीय आपण, आपल्याला दुसरं जास्त बाहेर जाण्याची गरज नाही आहे. वयोमर्यादा काय? मिनिमम 20, मॅक्झिमम 28. 20 ते 28 वयोमर्यादा या ठिकाणी आहे. 1/7/2021 नुसार ही वयोमर्यादा तुमची मोजली जाईल. रिलॅक्सेशन आहेत. SC STला 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे, सूट आहे. OBCला जे नॉन क्रिमिलियरमध्ये आहेत त्यांना 3 वर्षे सूट आहे. PWDला 10 वर्षे सूट आहे. एक सर्व्हिसमॅनला या ठिकाणी 3 वर्ष त्या ठिकाणी ती सूट आहे. ओके, त्यानंतर विधवा असेल, डिवोर्स वुमन असेल, लिगली सेपरेटेड वुमन असेल त्यांनासुद्धा या ठिकाणी सूट आहे. पुढे पर्सन अफेक्टेड बाय 1984 राईट्स, जे 1984 दंग्यामध्ये अफेक्ट झाले त्यांना 5 वर्षाची सूट आहे. बघा हे रिलॅक्सेशन्स आहेत. इतर बऱ्याच बाबी कॉम्प्युटर संदर्भात वगैरे सगळं आपण बघूया. पुढे तुम्हाला हे रिलॅक्सेशन घ्यायचं असेल तर त्या कॅटेगरीचे सर्टिफिकेट्स तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी सबमिट करावे लागणार आहेत. आता एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की आमचं शिक्षण काय असलं पाहिजे. बघा पहिला मुद्दा आहे डिग्री, ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ युनिव्हर्सिटी रिकग्नाइज बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया और एनी इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन. डिग्री असली पाहिजे, पदवी असली पाहिजे किंवा त्याला समकक्ष असं तुमचं क्वालिफिकेशन झालेलं असलं पाहिजे. पदवीवर आहे. ओके, तुम्हाला त्या ठिकाणी मार्कशीट किंवा त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. पुढे तुम्हाला कॉम्प्युटर लिटरसी 3 मुद्दे या ठिकाणी आहे. एक डिग्री, दुसरं कॉम्प्युटर लिटरसी आणि तिसरं प्रोफिशियन्सी इन द ऑफिशियल लँग्वेज. बघा या ठिकाणी तुमचं कॉम्प्युटरमध्ये काय असलं पाहिजे? सरळ सरळ मित्रांनो, एकतर कॉम्प्युटरचं MSc असलं पाहिजे सर्टिफिकेट किंवा त्यामधलं एखादा डिप्लोमा असला पाहिजे किंवा डिग्री असली पाहिजे. तिन्हीपैकी काही असलं तरी चालेल. पुढे ऑफिशियल लँग्वेज, तुम्ही ज्या भाषेत, आता मराठी आहे आपल्याकडे, मराठी तुम्हाला नीट आली पाहिजे, वाचता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे, बोलता आली पाहिजे. याचं काही जास्त ताण घेण्याची गरज नाही आहे. ओके, तुम्ही जर महाराष्ट्रात फॉर्म भरतायत, ज्या राज्याचा फॉर्म तुम्ही भरता आहात, तुम्ही जर समजा उद्या गेलात त्या ठिकाणी तमिळनाडूमध्ये, तर तुम्हाला तमिळ भाषा आली पाहिजे. तुम्ही भारतात कुठेही फॉर्म भरू शकतात, मात्र तिथलची स्थानिक लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे. मुद्दा तो महत्त्वाचा आहे. ओके, आता पुढच्या मुद्द्याकडे आपण जातो आहोत. पुढचा बघा, येथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्हाला सेंटर्स कुठे कुठे असतील. महाराष्ट्रामध्ये प्रीची सेंटर बघा, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर. ओके, मेन्सचं सेंटर औरंगाबाद, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, पुणे. मित्रांनो सेंटर्स तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकतात. पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे, तुम्हाला दिलं आहे सेल्फ डिक्लेरेशन कसं करायचं आहे. ते सगळं PDF तुम्हाला मी देतो. ऑनलाईन एक्झामिनेशन कशी होणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल नक्की मित्रांनो लाईक करा. आपले जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, कारण की ही सुवर्ण संधी आहे. आम्ही काय करतो, आमच्या समोर आलेल्या संधी सोडत जातो आणि आम्ही नवीनच कशाच तरी मागे फिरत असतो. संधी आहे. आणि मित्रांनो मी स्वतः सांगतो, मी स्वतः या ठिकाणी मी DEDचा विद्यार्थी होतो. मी MPSC करत होतो, इकडे तलाठी ग्रामसेवकच्या परीक्षा देत होतो. मी या बँकिंगच्या IBPSचे इंटरव्ह्यू दिलेले आहे तेव्हा. माझं नंतर इकडे सिलेक्शन झालं, त्यामुळे मी पुढे गेलो नाही. मात्र तुम्हाला एक मराठी मुलगा ज्याला इंग्रजीवर अत्यंत कमी कमांड आहे, गणित फार वीक आहे, असा मुलगा या ठिकाणी जाऊन मेन्स देऊ शकतो, इंटरव्ह्यू देऊ शकतो, सिलेक्ट होऊ शकतो. खूप सारे जण झाले आहेत. तुम्हाला फक्त कॉन्फिडन्स आणावा लागेल. तुम्हाला त्या डबक्यातून बाहेर पडावं लागेल. नाही मला जमणार नाही. मित्रांनो त्याच्यातून बाहेर पडा आधी. ओके, बघा प्री एक्झामला काय आहे. प्री एक्झामला 3 विषय आहे, इंग्लिश लँग्वेज, न्यूमेरिकल एबिलिटी, रिजनिंग. मी तर म्हणतो 2च आहे ना हो. तुम्ही जर MPSCची तयारी करता आहात, तलाठी ग्रामसेवक इतर कोणती सरळ सेवेची करतायत, इंग्रजी तुम्हाला इकडे आहे.
आपण इंग्रजीचे डेली लाईव्ह घेतोय, डेली रात्री 7 PM 9 PM ला आपण लेक्चर्स घेतोय, टॉपिक शिकवतोय, त्याच्यावरचे प्रश्न उत्तरं घेतोय तुमच्यासाठी आहे. आणि असं नाही सर MPSCचं इंग्लिश वेगळं आहे, याचं वेगळं आहे, हे या भ्रमातून बाहेर पडा. आमचं अज्ञान आम्हाला अपयशी बनवतं. इंग्लिशचे डेली लाईव्ह घेतोय, आता आपण हे रिजनिंग आणि गणिताचे लाईव्ह सुरू करतोय. ओके. आणि याच्यात काही नाही, तुम्ही मराठीतून अभ्यास केला ना, थोडंसं हिंदी इंग्लिशचं त्या ठिकाणी थोडं थोडं वाचायला सुरुवात करा, सोपं होऊन जाईल. ओके. आता या ठिकाणी तुम्हाला 30 गुण 30 प्रश्न 30 गुण 100 गुणांची प्रिय आहे. प्रत्येकाला 20-20 मिनिट आहेत, 60 मिनिटामध्ये तुम्हाला सोडवायचं. ओके. प्रत्येक टेस्टसाठी सेपरेट टायमिंग आहे. 20 मिनिटात हे 30 झालेच पाहिजे, 20-20-20-20 मिनिट. म्हणजे तुम्हाला इथे लक्षात येतं की 20 मिनिटामध्ये 35 प्रश्न सोडवायचे मित्रांनो, गणिताची बुद्धिमत्तेची 35. मग त्याचा सराव तुम्हाला करावा लागेल. मेन्सला काय, मेन्स एक्झामिनेशनला तुम्हाला 190 प्रश्न आहे 200 गुणांसाठी, 160 मिनिट्स आहे. ओके. या ठिकाणी GK आहे, GK फायनान्शियल अवेअरनेस 50 प्रश्न 50 गुण 35 मिनिटात सोडवा. जनरल इंग्लिश मीटिंग मेन्सलाही पुन्हा 40-40 35 मिनिट. रिजनिंग आणि कॉम्प्युटर 50-60 गुणांसाठी 45 मिनिटं. बघा, म्हणजे इथे कॉम्प्युटर सुद्धा आहे, आपण कॉम्प्युटरवरचे लेक्चर सुद्धा घेणार आहोत. त्याच्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड गणित म्हणतो आपण त्याला, 50 गुण 50 प्रश्न 45 मिनिट्स. अत्यंत इंटरेस्टिंग असे हे सगळे मुद्दे आहेत. आणि या ठिकाणी जर बघितलं, वरच्या टेस्ट या इंग्लिश लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे, इंग्लिश आणि हिंदीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. फक्त इंग्रजी जर सोडलं ती इंग्लिशमध्ये राहील आणि इतर इंग्लिश आणि हिंदीमध्ये असतील प्रश्न. म्हणजे तुम्ही भाषेचा प्रश्न तुम्हाला कळाला की इंग्लिश आणि हिंदीमध्ये पेपर होणार आहे. आता पुढे तुम्ही प्री मेन्स त्या ठिकाणी जेव्हा परीक्षेला जाणार आहात तेव्हा तुम्हाला व्हॅलिड कॉल लेटर सोबत न्यायचं आहे, फोटो आयडेंटिटी प्रूफ सोबत न्यायचं आहे. म्हणजे महत्त्वाचे मुद्दे आहेत. पुढे कॉल लेटर प्री एक्झामसाठी तुम्हाला त्या ठिकाणी एकदम तिथे कलेक्ट होणार नाही असं सांगितलेलं आहे. पेनल्टी निगेटिव्ह मार्किंग कशी आहे, 1/4 आहे, 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे, हे लक्षात ठेवा. ओके. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे, म्हणजे तुमची हे प्रश्न चुकत गेले तुमचे गुण मायनस होणार. पुढे तुम्हाला जॉईनिंगच्या वेळेस कोणते डॉक्युमेंट्स लागतील आताच या ठिकाणी सांगतोय. ओरिजिनल आणि सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट्स लागतील. त्यामध्ये पहिलं म्हणजे तुम्ही प्रिंटआउट काढून ठेवा फॉर्म भरल्याची. दुसरं तुम्हाला डेट ऑफ बर्थचा प्रूफ लागेल. तिसरं फोटो आयडेंटिटी लागेल, मार्कशीट सर्टिफिकेट लागेल, ग्रॅज्युएशनचं कास्ट सर्टिफिकेट, तुम्ही कास्टमध्ये असाल तर इन्कम असेट सर्टिफिकेट, जर तुम्ही EWSमध्ये असाल तर डिसेबिलिटी सर्टिफिकेट. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट असेल त्यांना ती सर्टिफिकेट, तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट असाल तिकडचं तुम्हाला हे लागेल नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. पर्सनल एलिजिबल फॉर एज रिलॅक्सेशन, तुम्ही ज्याचं रिलॅक्सेशन घेत आहे त्याच्या संदर्भातला प्रूफ लागेल. एक्सपिरियन्सचं काही दाखवत असाल तो प्रूफ लागेल. एवढी सर्टिफिकेट्स. आणि आता महाराष्ट्रामध्ये किती जागा आहेत ती बघा, खूप जास्त जागा आहे मित्रांनो. म्हणजे तुम्ही MPSCच्या वगैरे तुलना केली ना त्या मानाने खूप जास्त जागा आहे. आणि जे फॉर्म भरले जातात ना त्या तुलनेत खूपच जास्त आहे. तो जो रेशो असतो ना रेशो, कारण तितके पाहिजे तेवढे MPSC तितके मित्र या ठिकाणी फॉर्म भरत नाही, त्या तुलनेत त्या जागा खूप जास्त आहे. पहिला मुद्दा, इथे बँक ऑफ इंडियामध्ये जागा आहे. SC 20, ST 18, OBC 55, EWS 20, जनरल 93. बघा, बँक ऑफ इंडियामध्ये 206 जागा आहेत. आणि मग इतर आउट ऑफ विच इकडे जर बघितलं तुम्ही तर त्यांच्यासाठी 11 जागा 21 जागा आहेत. ओके. DXCS वगैरे त्या तुम्ही बघता आहात. त्याच्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये नाही, कॅनरा बँकेत बघा या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तुम्हाला कॅटेगरी वाईज दिसत आहेत, 46 जागा आहेत. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे सुद्धा कॅटेगरी वाईज तुम्हाला दिसत आहेत, तुम्ही इथे बघू शकतात. नोट डाऊन करून घ्या आपल्या कॅटेगरीची जागा. इकडे 177 आहे. त्याच्यानंतर खाली तुम्ही बघितलं पंजाब ओव्हरसीज बँकेमध्ये 16 जागा आहेत, युको बँकेच्या 33 जागा आहेत, युनियन बँक ऑफ इंडियाच्या 321 जागा आहेत. मित्रांनो, म्हणजे एकूण महाराष्ट्रात जर बघितलं तुम्ही तर किती जागा दिसत आहेत तुम्हाला जवळपास बघा या ठिकाणी, या 200 आणि या 300, म्हणजे या 500 झाल्या, 21 आणि 6 527 झाल्या. ओके. 527. त्याच्यानंतर ह्या 177 आणि 46 जर बघितल्या या जवळपास 200, म्हणजे या 220च्या आसपास. ओके. त्याच्यानंतर या 16 आणि 30 या जवळपास 40-50च्या आसपास. म्हणजे तुम्ही जर बघितलं या ठिकाणी तर या 200, 500, 700 आणि या जवळपास 800+ जागा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आहे. आणि मला असं वाटतं ही खूप मोठी संधी आहे मित्रांनो. 800+ जागा महाराष्ट्रामध्ये असणे मला तरी हीच खूप संधी मोठी वाटते. तुम्ही जर त्या ठिकाणी फक्त लँग्वेजच्या कारणाने जर मागे हटत असाल तर मग तुम्ही काही खरं वाटत नाही मला त्या ठिकाणी. बघा, EWSचं सर्टिफिकेट कसं आहे ते या ठिकाणी प्रत्येकाला आव्हान आहे. होऊ द्या अपयशी, काही बिघडत नाही, पण फॉर्म भरा, प्रत्येक मित्राने फॉर्म भरा. इथे आयडेंटिटी व्हेरिफिकेशन जे आहे त्या संदर्भातले काही मुद्दे आहेत. ही PDF तुम्हाला देतो मी. आपलं MPSC स्पर्धा विश्व हे टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. सगळ्या लिंक तुम्हाला खाली दिलेल्या आहेत. लाईव्हच्या लिंक सुद्धा खाली देतो.
त्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही ही PDF घेऊ शकतात. आपल्या ॲप्लिकेशनला जाऊन STI-RCP त्या ठिकाणी जाऊन तुम्ही PDF घेऊ शकतात. ओके. या सगळ्या बाबी तुम्हाला या ठिकाणी हाऊ टू अप्लाय म्हटलेलं आहे. बघा, अप्लायला जास्त काही विषय नाही आहे. तुम्हाला कधीपासून कधीपर्यंत अप्लाय करायचं आहे? 12/7 ते 1/8 पर्यंत. तुम्हाला फोटोग्राफ जो आहे तो 4.5 सेमी ते 3.5 सेमी असला पाहिजे. ओके. प्री रिक्विजाइट्स फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन या बाबी तुमच्याकडे असल्या पाहिजे. सिग्नेचर कॅपिटल लेटरमध्ये तुम्हाला विल नॉट बी ॲक्सेप्टेड, कॅपिटल लेटरमध्ये चालणार नाही. ओके. त्याच्यानंतर थंब इम्प्रेशन तुम्हाला व्यवस्थित करावं लागेल. त्याच्यानंतर हे टेक्स्ट वगैरे कसं लिहायचं हे सगळं दिलं आहे. ऑनलाईन पेमेंट कसं करायचं सगळ्या बाबी या ठिकाणी दिल्या आहे. फीस किती आहे तेही दिलं आहे तुम्हाला. 175 या ठिकाणी इतर कॅन्डिडेटसाठी आहे, 850 ऑदर्ससाठी आहेत. ओके. म्हणजे फीसचाही तुमचा मुद्दा लक्षात येतोय. ऑनलाईन अप्लाय कसं करायचं तुम्हाला सरळ आहे. तुम्हाला वेबसाईटची लिंक खाली देतोय मी. तिथे जा, अप्लाय ऑनलाईन म्हणा, CRP क्लर्क्सवर, बस तुमचा फॉर्म सुरू होऊन जातो. तुमच्यासमोर सगळ्या बाबी येऊन जातात. ओके. तुम्हाला इथे हँड रिटन डिक्लेरेशन सुद्धा द्यायचे. या 4 बाबी फार महत्त्वाच्या आहेत आणि हे सगळं केअरफुली भरा. फॉर्म एकदम केअरफुली भरा, कारण इथे जर चूक केली मग चुकीला माफी नाही. मोड ऑफ पेमेंट तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. त्या ठिकाणी इतरही ऑप्शन्स आहेत. हे सगळं व्यवस्थित वाचून घ्या. तुम्हाला ईमेल ID, मोबाईल नंबर व्यवस्थित त्या ठिकाणी ठेवायचा आहे. कॉल लेटर्स कधी येतील ते या ठिकाणी म्हटलेलं आहे. सगळ्या बाबी दिलेल्या आहेत. चला, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. याच्यात आणखी बारकावे सगळे तुम्ही PDF तुम्हाला मी आपल्या ॲप्लिकेशनला दिली आहे, अपलोड केली आहे ऑलरेडी. STI-RCP ॲप्लिकेशन डाउनलोड करा, त्यावरती PDF बघा, तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी कळतील. मित्रांनो, थांबूया. सगळ्यांनी लाईक करा, आपल्या मित्रांना जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. महाराष्ट्रातील मित्रांचा टक्का वाढला पाहिजे बँकिंग क्षेत्रामध्ये, ही एक तळमळीची इच्छा आहे आणि तुम्ही सपोर्ट कराल अशी अपेक्षा आहे. थांबूया. धन्यवाद.